यवतमाळमध्ये रणरणत्या उन्हात शेतकऱ्यांचा लाँग मार्च आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. पिंपळखुटी ते यवतमाळ असा तब्बल 100 किलोमीटरचा पायी प्रवास करत शेकडो शेतकरी आणि श्रमिकांनी या आंदोलनात सहभाग घेतला आहे. किसान सभा आणि CITUच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू असून प्रशासनाच्या दुर्लक्षाचा निषेध करण्यात येत आहे. 19 एप्रिलपासून सुरू झालेला हा लाँग मार्च 45 अंशाच्या तापमानातही सुरू आहे, ज्यामध्ये महिला आणि पुरुष आंदोलक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. वनजमीन हक्क, शेतीमालाला योग्य भाव आणि श्रमिकांच्या न्याय्य हक्कांसाठी हा तीव्र लढा दिला जात आहे. गेल्या 19 तारखेपासून 19 एप्रिल 2026 ते 22 एप्रिल 2026 पर्यंत आम्ही पिंपळखुटी ते यवतमाळ जिल्हा कचेरीवर पायी लाँग मार्च काढत आहोत. अशाच्या गेल्या काही वर्षापासून प्रलंबित मागण्या आहेत, त्या मागण्याकडे शासन जाणून-बुजून दुर्लक्ष करत आहे. आशांना जे ग्रॅज्युटी लागू झाली ते सुद्धा आतापर्यंत देण्यात आलेली नाही, ती लागू करावी. आणि आमची अशी मागणी आहे की आशांना जे वेतन जे मिळते त्याच्यात फार मोठ्या प्रमाणात कपात करून दिली जाते. 6 महिन्यापासून केंद्राचं मानधन नाही आहे आणि 3 वर्षापासून जे सर्वेक्षण केलं त्याचं सुद्धा मानधन मिळालेलं नाही. हे मागण्या आम्ही इतर मागण्या घेऊन या आंदोलनामध्ये पायी लाँग मार्च मध्ये सहभागी झालेलो आहोत. हे मागण्या जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत आम्ही कलेक्टर ऑफिस मधलं कॅबिन आम्ही अजिबात सोडणार नाहीये. याच्यातून आम्ही एक त्यांना चेतावणी देत आहोत. इन्क्लाब जिंदाबाद. आशा कर्मचारी एकजुटीचा लाँग मार्च जिंदाबाद. 100 किलोमीटर चालून सुद्धा प्रशासन लक्ष देत नाही, त्या प्रशासनाचा धिक्कार असो. किसान सभा जिंदाबाद. जिंदाबाद जिंदाबाद. अखिल भारतीय किसान सभा जिंदाबाद.